मी काय म्हणतो शांत्या, आपले ते ढेमसे लावलेले ते टमाटे पूर्ण फळबागे झाला असेल म्हटलं 2 दिवस. पाऊस भरपूर पडला म्हटलं, गारपीट झाली म्हणलं इकडे म्हणलं. हा, जरासा वावरात जाऊन पाहिले पाहिजे होतं ना तू काही राजा वावरात जात नाही, काही नाही. आम्ही कमावलेली प्रॉपर्टीवर जरासा लक्ष तू पण देत नाही. हा, वावरात जाऊन जरासा चक्कर मारून काय हाल आहे काय नाही आहे. हा, निराते याच्या भरोशावर सोडून देता आपल्या गड्याच्या राजा. नाही रे, पूर्ण पाण्यानं आता नासाडी झाली असेल ना, फळबागाची नासाडी झाली. आपली पिकाची कुठं राहिली असेल ना मग, आपले टमाटे ढेमसे सर्व कठीण परिस्थिती झाली असेल ना. मग ते जरासा भाजीपाला टाकला होता ती बी नासाडी झाली असेल, टमाट्याची ती वेला. हा, जरासं जाऊन पाहिले काय हरकत आहे राजा तुले. हो बाबा, तुम्ही बरोबर बोलता बाबा, बरोबर आहे. मी जातो म्हटलं, आता सकाळून जाऊ. तर ते आता ते इलेक्शनवाले सुधरू द्यायला लागले नाही. आज एक तर ते नमाज होती, ते सण होता लोकांचा, मुस्लिम समाजाचा, म्हणून ते जरासा आता भेटणं चालणं बोलणं चालते जरासा राम राम लोकांसोबत. त्याच्यात वेळ गेला सकाळून. मग काय तर आता मी का खाली फिरतो का, मी बी जरासा आता पाहा लागलो जरा इलेक्शनमध्ये आपलं बजेट जमते का. त्यासाठी मी जरासा लोकांनी 4 चौकातनी राहा लागते आपल्याला. त्यासाठी जरासा हे का चालू आहे आपला, म्हणून जातो वावरात. नाही त्याला झाबरूले सांगितलं होतं ना, लेकाले चक्कर मार म्हणला सकाळीच जाऊन जराशी. लेखाचं ते बी 12 वाजता 1 वाजता जाते लेखाचं बादशाही करते. त्याला सांगितलं होतं ते टमाट्याच्या वेळा पडले असेल तर बांधून टाक जराशी, ते वेळू आहे ते दोरीनं बांधून टाक. मग काय तर आता गारपीट आहे, कसं आहे, अवकाळी पाऊस आहे, मी काय करू शकतो त्याले तुम्ही सांगा भावानी. मग काय तुम्ही जातो म्हणलं आता गाडीनं. काय बा शांत्या, तुझ्या हिशोबानं म्हणलं घरी बसून काही आपलं भलं होत नाही म्हणलं. आपल्याला आपली शेती वाडी ढोरं वासरं ही ते पाहायला तर त्याच्यावर आपण जगतो म्हणलं. आणि तेच जर आपण सोडून देतो म्हणलं, ठाकूरकी बादशासारखं करतो म्हटलं, मग आपल्याला भीक मागायची पाळी आल्याशिवाय राहत नाही रे बाबा. तेच सांगा लागलो, एखाद्या दिवशी घरी राहिला तर काही हरकत नाही. हा, ते तुले पाय म्हणलं जरासं दुपच्याच्या 2 म्हशी आहे म्हणते विक्रीले, त्या गावाला जाऊन पाय म्हणलं जरासं विक्रीच्या म्हशी असन तर. हा, ते जप्पू भाई म्हणते काय म्हणे मरे. हा, त्याला सांगितलं मरे, त्याला बोलून पाय, भेटून पाय, ती म्हशी गिशी पाहते जरासं, त्याला समजते जरासं त्याच्यातलं दुधाचं. हा, मग काय तर मसाळा घे 2, ते मसाळा बांध म्हणलं वावरात नाही, ते झाबरूच्या गळ्यात अटकून दे. हा, चारा पाणी टाकते कसं आपल्याला दूध दुभता होते म्हणलं, दही तूप ताक निघते म्हणलं घरी. एक एक बिझनेस धंदा माणसानं वाढवायला पाहिजे. हा, घटवायला नाही पाहिजे. अशी टोपी घातली आणि नेहरू शर्ट घातला म्हणजे तू काही पंतप्रधान नाही झाला ना देशाचा. हा, मग तेच सांगायला मी तुले, कसं आहे आपल्याला आपली प्रॉपर्टी जी आहे ती टिकवा लागन. हा, म्हणून त्याच्यासाठी तुझं समजावून सांगतो मी की तर दरवेळा राजा म्हाताऱ्या माणसाचं ऐकत नाही, काही नाही, तुम्ही हुडकावूनच लावता आम्हाला काय तर. हो बाबाजी, जातो म्हटलं आता काय आमचं इलेक्शनचं नारळ फुटलं म्हटलं प्रचारचं, आता जातो म्हटलं, काही प्रॉब्लेम नाही. वावरात बी जरासं लक्ष द्यावं लागेल ना. जातो काय तू म्हणलं काय आहे काय नाही, सर्व ढोरं वासराचंही पाहा लागते जरासं. जातो झाबरूला सांगतो, म्हणजे झाबरूला का झाबरू कुठे आहे, झाबराले का झाबरा गेला असेल ना वावरात. मी झाबरा असल्यावर टेन्शन नाही तेवढं, पण पाहतो म्हटलं, जातो चक्कर मारायला. आता किती वाजले, आता 3 सव्वा 3 वाजले नाही का. आता जातो म्हणलं मी बी, येतो भावाजी, चक्कर मारून येतो मी. बस तुम्ही जरा जास्त चिडचिड बनणार घरात जाऊन, माया मागं घेणी लावून टाकता तुम्ही राजा. मग काय आता जातो म्हणलं आत्ता. काय म्हणा बा, जा टिकून दिवशी तर ठेवणं ते काय करता. आता काय आम्ही किती आहोस किती दिवसाची राजा, तीच प्रॉपर्टी आहे नाही. मग काय राजकारण खेळ का काही खेळत बस, मग जुवा खेळत बस. आम्हाला काय करावं लागते, शेती आहे, तू आहे, ते झाबरू आहे, बसा. मग आम्ही आहो तोपर्यंत आम्ही लक्ष देतो तुम्हाला, सांगतो आम्ही, समजतो ऐकत झाली तो. मग काय ढोरं डाड्यावाले बकऱ्यावाले तुडून येते ढेमशी टमाटे मिरच्या. मग काय तुम्हाला का दान करायचं आहे का आपल्याला. काय जरा लक्ष ठेव वावरावर, जरा मन घालायचे. इलेक्शनच्या मग आपलं भलं होत नाही म्हणलं, निरा इलेक्शनच्या त्याच्यात फिरतो म्हणलं. ते काय आहे राजा, त्यांच्याजवळ आपल्यापेक्षा वडील पाहिजे, त्यांच्याकडे प्रॉपर्टी आहे, ते काय समजते ते शासनाचा पैसा येते त्यांच्या मग काय लागायचं. आपण आपली कामं करायची, खाली टायमात ते गोटे मारायचे. जा उठ म्हणलं लवकर.